नमस्ते मित्रांनो, मी निवृत्ती तुमच्या सर्वांसाठी एक नवीन लॉग घेऊन येत आहे. जर तुम्हाला तो लॉग जर आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनेलचं नाव आहे महाकाल. मित्रांनो, मी इलेक्ट्रिशियन म्हणजे फिटिंगची कामं करत असतो. तर कुठं कामं मिळाली तर ती मी घेत असतो. तळवी शाळेचा काम आमच्या जवळ आलेला होता. तर तिथे नवीन वायरिंग करायची होती. तर माझे मित्र विशाल सासे, दीपक पाटील आणि मी तळवी शाळेमध्ये वायरिंग करण्यासाठी गेलो. पण मला काय याची कल्पना नव्हती का आपण तळवी शाळेमध्ये काम करण्यासाठी जाणार आहोत. मित्रांनी फक्त मला एवढंच सांगितलं होतं की एका शाळेमध्ये आपल्याला काम करण्यासाठी जायचं आहे. जेव्हा मी तळवी शाळेमध्ये गेलो तर पाहतो तर आपल्या शाळेमध्येच वायरिंगचा काम आहे. या गोष्टीचा मला एक नवीन आनंद, उत्साह वाटला आणि आम्ही कामाला सुरुवात केली. जी शाळेची जुनी इमारत आहे त्या इमारतीची वायरिंग फार जुनी झालेली होती, कमकुवत झालेली होती, डॅमेज झालेली होती. तर मग ती जुनी पट्टीची वायरिंग काढून मग नवीन पट्टी मारण्यासाठी सुरुवात केली. जुन्या इमारतीच्या वायरिंगचा काम मला वाटते 1987 नाही तर 1990 साली झालेलं असावं आणि त्या वायरिंगला फार वर्ष झालेली होती. तर नवीन पट्टी मारण्यासाठी सुरुवात केली. तर त्याच्यावर वायरिंग केली, नवीन होल्डर्स लावले, बटणं लावली, बोर्ड लावले आणि 3 दिवसामध्ये ते जुन्या इमारतीचा काम आम्ही कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला. तर तेथे काम करत असताना एक नवीन उत्साह आला होता की ज्या शाळेमध्ये आपण 5वी ते 10वीपर्यंत शिकलो तर तिथे काम करण्यासाठी एक उत्साह वाटला की 3 दिवस असं मला वाटलं की आपण त्या शाळेमध्ये जातोय. कारण आता शाळा सोडून फार वर्ष झालेली होती. तर मग पट्टीच्या वायरिंगचा काम झाल्यानंतर म्हणजे आपले शिक्षक स्टाफ होते, जुने शिक्षक मॅडम, त्यांना जाऊन भेटलो, त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या. एक नवीन म्हणजे जुन्या आठवणींना उजाळा मिळालेला होता. तिथलं बालपण आठवत होतं. प्रत्येक वर्गामध्ये आपण काढलेले दिवस आठवत होते. तर त्या गोष्टीचा मला फार आनंद वाटलेला होता. 3 दिवस मी आणि माझ्या मित्रांनी काम केलं. ते 3 दिवस कसे गेले हे सुद्धा मला समजला नाही. आणि त्या शाळेमध्ये काम करत असताना मला बिलकुल कोणत्याही प्रकारचा कंटाळा न येता एक आनंद वाटत होता.